तरी तयाची भेटी माझे चक्षु परम भुकेले योग्य दक्षु तरी त्यानुने मज प्रत्यक्षु भेटवे का जीव लगा आईशी ऐकता दत्तात्रय वाणी भेटविन म्हणे गोरक्ष मुनी मग श्री दत्तात्रय चरणान मुनी निगता झाला गोरक्ष मच्छिंद्रनाथ मार्ग धरून चालता झाला गोरख नंदन येरेकडे राया कारण काय करी महाराजा आता दीक्षा देऊन त्यासी मवळी स्थापी वरदहस्ती चिरंजीव पद देऊन त्यासी अक्षय केला महाराजा जोवरी कल्याणाशे धरत्री चिरंजीव केला राव भरतरे आयशी वचन वाग उत्तरी प्रसादे ते ओपिले परी अभ्यासास प्रारंभी नेमिला भरतरी दास ब्रह्मज्ञान रसायनास कवित्वा वेद सांगितला ज्योतिष व्याकरण धनुर्धर जलतरणाधिक संगीतोत्तर वैद्य अश्वरोहणा परे गाड आधीच होता तो कोकशास्त्राधिक नाटक कळा चातुर्भाष्य बोल रसाळा मीमांसा अधिक पंत पतंजला प्रवीण केलाय महाराजा या परी वैद्यशास्त्र गहन सांगता झाला त्रिनंदन वातास्त्राधिक जलद पूर्ण अग्निअस्त्र सांगितले कामास्त्र धूम्रास्त्र वाताकर्षण वज्रास्त्र पर्वतास्त्र वासव शक्ती दारुण नागास्त्र खगेंद्रास्त्र अस्त्र जीवन जीवनी ब्रह्मास्त्र उपदेशिले देवास्त्र काळास्त्र आणि मोहन रुद्रास्त्र विरक्तास्त्र अति निपुण निर्माणास्त्राधिक दानव प्रवीण वनास्त्राधिक सांगितले कार्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र विभक्तास्त्राधिक मानवास्त्र विवांग पलवंगम कामिन्यास्त्र सकळ अस्त्राधिक उपदेशी यावरे शास्त्र विद्या सगण पुरी होता रावणे पुन्हा त्रिशूळ भरशांकुश मान धनुष्य तोमर अशिरता परज मुदगुर बरसी मांडूक चक्रे गदा उदेशी दारुक यंत्रे शास्त्रेची बरसी कुटार अधिक प्रवीण आयसा शास्त्र विद्या कारण पूर्वीच होता राव प्रवीण त्यावरी अस्त्र विद्या रत्न गुरुमुखे लादला मग ते विद्येसार्थ शेवटी की कोंदन विराजे रत्न गटी मग त्या हेमवटी मोल काय बोलावे की सुगंधित मलयागार त्यात मिश्रित झाले मृग मद केशर मग त्या गंधा ते वागोत्तर कवनारती बोलावे आसो विद्या संपन्न भरतरी करुणा त्रिनंदन उपरे साबरे विद्या व्यक्त करुणा साधना ते पाठवी नागपन्न गव भय ठाई सकळ देवत तया प्रवाई मित्र कुंडासनी वेडून मई पाठविता महाराजा मग तेथे जाऊन भरतरीनाथ साधिले सकळ पावन विराते जैसा मच्छिंद्र झाला क्लेशवंत त्याचे क्लेशे वरेला सकळ देव करुणी प्रसन्न पाहती श्री गुरुचे चरण मग सवे घेऊन त्रिनंदन भद्रिकाश्रमी पातला वैश्वन पूर्ण तपासी मग घेऊन या गिरणार पर्वताशी राते झाले सुख वस्तीशी मच्छिंद्र मार्ग विलोकित कडे गोरक्षनाथ पाहता झाला गर्भगिरी पर्वत परमावडी आनंद भरित मच्छिंद्रा ते भेटला चरणी ठेवणे माता म्हणे महाराज आनंद भरिता तुमच्या भेटीची सुधा नितांत कामनाळू दाटला रे उचंबळले की सोमाते कुमोदपती भेदी चुंबक काम वांछिती तन्नय त्रिविध मूर्ती कामिनी भेटीची आयशी गोरक्षाची ऐकता वाणी तोही पडला काम वेष्टपणी मने वसा माझा स्वामी पाहू ऐसे वाटत तसे मग काही दिवस तेथे राहून करीते झाले उभय गमना वैदर्भ देशाचा मार्ग धरून गमत असती उभयंता कौंडिनापुरी सहज ग्रामात करू गेले उभय भिक्षेते तो तेचा शाशंकर नृपनाथ कोपलासे स्वसुता